हॅलो, वेलकम टू द माय न्यू व्लॉग. ऋतुजाज लाईफस्टाईलमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज मी माझ्या ह्या छोट्याशा व्हिडिओमधून तुमच्यासाठी छान अशी हेअर रेमेडी घेऊन आलेली आहे आणि खूप उपयुक्त आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आता लांब केस सगळ्यांनाच आवडतात, पण त्यासोबत केसांची काळजी घेणं सुद्धा महत्त्वाचं आहे. त्यामुळे मी प्रत्येक वेळेला सांगत असते की केस लहान असू दे किंवा मोठी असू दे, आपली केस निरोगी असणं गरजेचं आहे. केस आपले छान असे स्ट्रॉंग असणं गरजेचं आहे. त्यासाठी आपण काय काय करायचंय तर चला लगेचच पाहूया. या घरगुती उपायासाठी आपल्याला सर्वात अगोदर लागणार आहे चहा पावडर, जी सगळ्यांच्याच किचनमध्ये अवेलेबल असते. ज्या काही रेमेडीज सांगणार आहेत त्या मी तुम्हाला अगदी घरगुती आणि ज्यामधून आपल्याला फरक पडतोय अशाच रेमेडीज दाखवणार आहे. सगळ्यात अगोदर एका पातेल्यामध्ये पाणी गरम करायला ठेवायचं. पाणी गरम होतंय तोपर्यंत आपण त्यामध्ये 2 चम्मच किंवा 2.5 ते 3 चम्मच आपण त्यामध्ये चहा पावडर टाकायची. केसांची लेंथ जर जास्त असेल तर तुम्ही एवढ्या प्रमाणामध्ये घ्या, नाहीतर 1 ते 1.5 चम्मचमध्ये सुद्धा होऊन जातं. त्यानंतर छान असं याला एक उकळी येऊन द्यायची. चहा पावडरमुळे केस आपले काळेभोर होतात, पांढरे केस येण्यापासून बंद होतात. त्यानंतर आपण यामध्ये टाकलेले आहेत लवंगा, ज्यामुळे केस आपले स्वच्छ राहायला मदत होते. केसांमध्ये कोणत्याही प्रकारची घाण होत नाही किंवा कोंडा सुद्धा होत नाही आणि त्यानंतर केस शायनी सिल्की व्हायला सुद्धा मदत होते. आपण जो उपाय करणार आहोत तो उपाय मी खूप वेळेला ट्राय केलेला आहे आणि त्याने खूप छान असा फरक मला जाणवलेला आहे. आता हा उपाय केल्याच्या नंतर आपल्याला केस धुवायची सुद्धा गरज नाहीये. कसा वापरायचा ते सुद्धा पुढे मी तुम्हाला सांगते. ह्या पाण्याला छान असा कलर येऊन द्यायचा आहे, म्हणजे चहा पावडर त्या पाण्यामध्ये छान अशी उकळून द्यायची. त्यानंतर आपण यामध्ये टाकणार आहोत हळद. आता तुम्हाला सगळ्यांनाच हळदीचे गुणधर्म माहीत आहेत. हळदीमध्ये अँटी ऑक्सिडंट असतं, त्यामुळे आपली जी काही त्वचा आहे ती स्वच्छ राहते किंवा कोणतीही रोगराई येत नाही. म्हणजे रोगप्रतिकारक शक्ती त्यामध्ये जास्त असते. त्यामुळे केस तर स्वच्छ राहतातच, कोंडासुद्धा होत नाही आणि केसांना आपल्या ताकद मिळते. जे काही केसांची म्हणजे तुटतात केस, ती केससुद्धा तुटायला बंद होतात. हे सगळं तिन्ही पदार्थ टाकल्याच्या नंतर हे पाणी आपण छान असं उकळून द्यायचं. त्यानंतर पाणी थोडंसं घट्टसर झाल्याच्या नंतर बंद करायचं, थंड व्हायला ठेवायचं. सोबतच आपल्याला इथे लागणार आहे एक कांदा. आता आपण बऱ्याचदा पाहतो की कांद्याचे शॅम्पू बनवलेले असतात किंवा खूप सारे टोनर बनवलेले आहेत, जे खूप सारे महाग भेटतात. ते महागडे प्रोडक्ट जर आपल्याला वापरायचे नसतील किंवा वापरून झाले असतील पण त्याने काही फरकच पडत नाहीये, तर हा टोनर घरी तुम्ही एकदा नक्कीच बनवून बघा. आणि हा टोनर तुम्ही बनवून 8 दिवसासाठी सुद्धा वापरू शकता. तो कसा वापरायचा हे आपण पुढे पाहणारच आहोत. इथे मी कांदा कट करून घेतलाय. आता हा कांदा आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेणार आहोत आणि एकदम थोडंसं पाणी टाकून आपण बारीक वाटून घ्यायचं आहे. त्यानंतर एक वाटी घेतली. वाटीमध्ये आपण याचा कांद्याचा रस काढून घ्यायचा आहे आणि हा कांद्याचा रस आपण त्या टोनरमध्ये मिक्स करणार आहोत, ज्यामुळे आपण बनवलेला टोनर एकदम मजबूत होईल, म्हणजे स्ट्रॉंग होईल आणि त्यामुळे आपल्या केसांना सुद्धा छान असा इफेक्ट होईल. इथे मी जो काही कांद्याचा रस आहे तो सगळा कांद्याचा रस गाळणीच्या साह्याने अशा प्रकारे काढून घेतलेला आहे. आता आपल्याला काय करायचं, जो काही चोथा उरलेला असतो तो असा चम्मचच्या साह्याने छान असा काढून घ्यायचा. हा टोनर आहे, हा मी 8 दिवसांसाठी बनवून ठेवते. शक्यतो आपण 1 दिवसाआड लावायचा, दररोज लावायचा नाही. कारण कोणताही एखादा प्रोडक्ट असू दे जो आपण दररोज वापरल्यामुळे आपल्या केसांवरती काही ना काहीतरी बॅड इफेक्ट होऊ शकतो. हा घरगुती उपाय आहे, याने बॅड इफेक्ट काहीच होणार नाही. तरी सुद्धा फरक पडतोय म्हणून रोजच वापरायचं नाही, 1 दिवसाआड वापरायचा किंवा आठवड्यातून फक्त एकदाही लावू शकता तुम्ही. तर इथे तुम्ही पाहू शकता, आता जे काही आपण पाणी बनवून घेतलेलं चहा पावडर, लवंगा आणि हळदीचं, ते हे कांद्याच्या पाण्यामध्ये मिक्स केलेलं आहे. सोबतच आपण यामध्ये थोडंसं तेल सुद्धा वापरायचं आहे. तेल टाकल्यामुळे आपल्या केसांना छान असा मऊसूदपणा येतो, केस आपले मऊसूद राहतात. तर हा टोनर कसा वापरायचा, हे जे काही आपण टोनर बनवलेला आहे तो थोडासा थंड होऊन द्यायचा आणि थंड झाल्याच्या नंतर आपली जी काही स्काल्प असते त्या स्काल्पवर ते अप्लाय करायचा. आपल्याकडे जर स्प्रे बॉटल असेल तर तुम्ही अगदी थोडासा स्प्रे करून रात्रभर ठेवू शकता किंवा 2-3 तासासाठी ठेवू शकता आणि त्यानंतर हेअर वॉश करू शकता. किंवा जर तुमच्याकडे स्प्रे बॉटल नसेल तर कॉटनच्या साह्याने किंवा हाताच्या साह्याने अगदी थोडासा घेऊन तुम्ही स्काल्पला चोळू शकता. अगदी जास्त सुद्धा लावायची गरज नाही. हा जो टोनर बनवलाय हा आपण 4 ते 5 वेळासाठी वापरू शकतो आणि तुम्ही याला स्टोर करून सुद्धा ठेवू शकता. शक्यतो घरगुती उपाय आहे, त्यामुळे इन्स्टंट तुम्ही थोडासाच बनवून लगेच वापरला तर तो उपयोगी पडेल. म्हणजे 2-3 वेळेला वापरता येईल एवढाच बनवून ठेवायचा, जास्तही बनवायचा नाही.
आणि अशा प्रकारे छान असा स्काल्पला लावायचा. पूर्ण केसांना लावायची अजिबात गरज नाही. जी काही मूळ आहेत आपली ती स्ट्रॉंग बनणं गरजेचं आहे, त्यामुळे फक्त मुळांनाच लावायचा. अशा प्रकारे हा टोनर आपण यूज करायचा आहे. आणि हा मी शक्यतो आता आठवड्यातून फक्त एकदाच वापरते. ज्यावेळेस जास्त केस गळती होत होती किंवा केस खूप जास्त रफ होते त्यावेळेस मी आठवड्यातून 3दा वापरत होते. तुम्ही हे फॉलो करू शकता आणि माझ्यासारखे छान असे केस बनवू शकता. केस माझ्या एवढेच होतील असं नाही, पण केस आपले छान राहतील, स्ट्रॉंग राहतील आणि मऊसूद हेल्दी होतील. त्यामुळे एकदा नक्कीच ट्राय करा. वाढ जर होत नसेल तर एकदा हा उपाय तुम्ही नक्कीच ट्राय करा, ज्यामुळे केसांची वाढ व्हायला सुद्धा मदत होते. सो चला, छोट्याशा व्हिडिओमधून छान अशी रेमेडी तुमच्यासोबत मी शेअर केली आहे, जी मी सुद्धा आठवड्यातून एकदा वापरत आहे. तुम्हाला जर ही रेमेडी आवडली असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींना नक्कीच शेअर करा, लाईक करा, कमेंट करा. बाय बाय.